बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे गॅलरीतलं डीप क्लिनिंग करण्याचा. कारण की ना आम्ही शिमला गेलो होतो ना, तर त्या टाईमला सगळी झाडं आमची जळून सुकी कोरडी फडफडीत झाली. त्यामुळे मी त्यानंतर झाडे लावलीच नाही. आणि बघा, गॅलरीमध्ये खूप सारी घाण झाली होती. गॅलरीत खूप सारा कचरा झाला होता. आज साफ करेन, उद्या साफ करेन असं करत राहून गेलो होतं. त्यामुळे आता आज हे आवर्जून साफ करायला काढलं, कारण की मला पूर्ण घराची डीप क्लिनिंग करायची आहे. तर बघा, इथे मी सगळी जी कुंडींमध्ये जी माती होती ना, ती एका गोणीमध्ये भरून घेणार आहे. कारण की आम्ही जेव्हा पुन्हा शिफ्ट होऊ ना, तेव्हाच मी इथे, कारण की ही गॅलरी इतकी छोटी आहे ना आणि खूप म्हणजे खोलवर आहे. त्यामुळे ना इथे पाणी टाकायला वगैरे नाही जमत आणि असं होतं की पुरेपूर हात पण नाही पोचत. तर त्यामुळे मी झाडी नाही लावणार आहे आता, नंतर लावेल. ही झाडे जळाली तेव्हा मला खूप हर्ट झालं, खूप वाईट वाटलं होतं. तर त्यानंतर मी डिसाईड केले की जेव्हा असं मोकळी जागा राहील ना, तेव्हाच मी झाडे लावेल, जेणेकरून मला सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणीही देता येईल. आणि कसं होतं ना, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातो किंवा काही कामानिमित्ताने आपण कुठेही जातो, तेव्हा आपल्या झाडांची देखरेख अशी व्यवस्थित होत नाही. तर माझ्याही झाडांचं तेच झालं. आम्ही शिमला, जयपूर फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्या झाडांची देखरेख व्यवस्थित झाली नाही, कारण घरी कुणीच नव्हतं. त्यामुळे त्या झाडांना पाणी देता नाही आलं. आणि माझ्या गॅलरीतून आहे ना खूप जास्तीचं ऊन येतं, म्हणून लवकर झाडं कोरडी होतात आणि अशी जळतात. तर बघा, इथे ना खूप सारा असा कचरा जमा झाला होता. एका गोणीमध्ये मी कुंड्या मोकळ्या करून सगळी माती जमा करून ठेवली होती. आणि आता हे खाली झालेल्या जो सुक्या पानांचा कचरा होता ना, तो मला सगळं आवरायचा होता. माझे पाय बघा किती मातीने काळे काळे झाले होते आणि खूप कचरा होता. रोज विचार करत होते की करेल आणि होत नव्हतं. तर आज आवर्जून वेळ काढला आणि पहिले गॅलरी साफ करून घेतली, जेणेकरून मला नंतर हॉलची डीप क्लिनिंग करायची आहे. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला येईलच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे तो गॅलरीचा आहे. मी छोटा करूनच करते, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल आणि त्यामुळे तसं न करता मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवून देणार आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, मी सगळ्या ह्याची पूर्ण अशी डीप क्लिनिंग केली होती आणि इथे पाहू शकता तुम्ही. तर मी पूर्ण ह्या जे बर्ड नेटच्या जाळ्या होत्या ना, त्यासुद्धा मी पूर्ण नेटच्या जाळ्यानं मी त्या क्लीन करून घेतल्या होत्या. पहिलं काय व्हायचं ना फ्रेंड्स, की आम्ही बर्ड नेट लावलं नव्हतं. त्यामुळे ना पूर्ण कबुतरं पण यायची आणि त्या कबुतरं अंडी घालायची, पिल्लंसुद्धा व्हायची. तर त्यामुळे ना तिला म्हणजे त्या झाडाला कीडसुद्धा लागायची त्यांच्या येण्याने. तर मग आम्ही बर्ड नेट लावून घेतली. पण तरीसुद्धा असं झालं ना, की त्यांचे छोटे जे पिसवे जे असतात, आम्ही पिसवे म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांचे जे पिसवे असतात ना, ते सुद्धा कुठेतरी झाडामध्ये रुततात आणि त्यामुळे ती झाडं ना जळायला लागतात. तर माझं झाड आहे ना, अशी म्हणजे काही झाडं कबुतरांच्या पिसव्यांमुळे सुद्धा जळून गेली होती आणि काही झाडं अशी पाणी न टाकल्यामुळे, म्हणजे आम्ही बाहेर गेलो त्यावेळी पाणी न टाकता आल्यामुळे तशीही जळाली होती. तर बघा, इथे मी ना सगळी गोणीमध्ये ना पूर्ण माती जमा करून घेतली, जेणेकरून मी जेव्हा नेक्स्ट टाईम कुंड्या लावेल, झाडं लावेल, तेव्हा हीच माती मला आहे ना साफ स्वच्छ करून कुंड्यांमध्ये टाकता येईल, चाळून वगैरे. आणि तसं ना ही गॅलरी खूप छोटी पण आहे, पण अशी खूप खोलवर आहे. तर तिथे पाणी टाकायला नाही जमत आणि त्यामुळे सगळी अडचण होऊन जाते. साधा मला तिथे उभंही राहता येत नव्हतं व्यवस्थित, तरीसुद्धा मी कसंबसं ते करत होते. तर बघा, इथे ना मी सगळ्या कुंड्या वगैरे रिकाम्या करून झाल्या. माझी तुळशीचं झाडसुद्धा खूप मोठं आलं होतं फ्रेंड्स, पण ते झाडसुद्धा आहे ना असंच कबुतरांच्या पिशव्यांमुळे ते जळून गेलं. आणि मग मला नंतर पुन्हा लावायचं, कारण की माझं असं हे 3-4 वेळा झालं. मी नवीन लावलं, पुन्हा तेच व्हायचं. नवीन लावलं, झाड मोठं व्हायचं, पुन्हा ते जळून जायचं. तर अशा प्रकारे आहे ना तुळशीचं झाड जळून जायचं. त्यामुळे मग मी विचार केला की आता मी लावणारच नाही, आणि जेणेकरून हा त्राससुद्धा होणार नाही.
तर बघा इथे ना मी सगळ्या कुंड्या वगैरे खाली करून घेतल्या आणि सगळं एकत्र माती वगैरे करून घेतली. तर फ्रेंड्स आहे ना, माती टाकताना आहे ना, ह्या विंडोचे जे हे स्लायडिंगचे जे पट्ट्या असतात ना, त्यातसुद्धा माती जात होती आणि खूप सारे जाळे होते. तर मला ते सुद्धा क्लीन करून घ्यायचं होतं, म्हणून मी ते क्लीन नंतर क्लीन करणार होते. पहिला विचार केला की आधी पूर्ण गॅलरी क्लीन करून घेऊ, झाडू मारून वगैरे. त्याच्यानंतर त्याला धुवून घेऊ स्वच्छ आणि मग आपण विंडोचं स्लायडिंग पट्ट्या ह्या क्लीन करून घेऊ. तर ना फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सगळ्या कुंड्या एकत्र गोळा करून घेतल्या आणि त्यानंतर मग काय झालं, मी ना कुंड्या साईडला सरकवल्या ना, तर मातीचा लोड एवढा जास्त झाला की ते ना पडायला गोणी खाली पडून गेली आणि मला पुन्हा डबल मेहनत झाली. त्यामुळे मला ती सगळी माती पुन्हा भरावी लागली. खाली पडली ती गोणी. तर बघू शकता इथे तुम्ही. तर फ्रेंड्स, यापुढचे सुद्धा व्हिडिओ आहेत ना, खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की मी काढली आहे घराचीच पूर्ण डीप क्लिनिंग. तर पण रोज मी पूर्ण करणार नाही आहे डीप क्लिनिंग. मी रोज एक एक पार्ट डीप क्लिनिंग करणार आहे आणि तसा तसा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण की मी पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला टाकला ना, तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी रोजची एक एक व्हिडिओची तुम्हाला झलक देईल आणि अशा प्रकारे बघा, मी पूर्ण झाडून घेतलं होतं. तर आज मी करते फक्त गॅलरीची डीप क्लिनिंग आणि उद्या मी करणार आहे हॉलची. तर तुम्हाला हॉलचासुद्धा व्हिडिओ येईल. मग मी करणार आहे, जमलंच तर मी बेडरूमचीसुद्धा करणार आहे. तर त्या दोन्हीचा व्हिडिओ मी तुम्हाला एकत्रच देईल आणि मग करणार आहे शेवटी सगळ्यात मोठी किचनची डीप क्लिनिंग. तर बघा, कारण की एकदा जर हॉल आणि बेडरूम क्लीन झाला ना, मग किचनची डीप क्लिनिंग करायला काहीच प्रॉब्लेम राहत नाही. आणि कसं आहे ना, मला क्लिनिंग एकटीलाच करणं आहे. त्यामुळे हळूहळू सगळं म्हणजे मी असे दिवस निवडून घेतले की मला ह्या दिवशी ही क्लिनिंग करायची, त्या दिवशी ती क्लिनिंग करायची. त्या कारणाने मी तसे क्लिनिंगचे पार्ट्स मी मोजून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे मी क्लिनिंग करणार आहे आणि सगळ्यात शेवटी मी किचनची क्लिनिंग देणार आहे. त्यानंतर मी देणार आहे किचनचा छोटासा एक टूर, जो तुम्हाला आवडेल नक्की. तर फ्रेंड्स, इथे ना मी आतून बाहेरून आहे ना पूर्ण विंडोज क्लीन केल्या. पहिलं पुन्हा पाणी टाकून वायपरने ना तिला असे छान प्रकारे वाईप करून घेतलं होतं. तर खूप छान अशा विंडोज क्लीन निघाल्या बाहेरून. त्याचप्रकारे मी आतूनसुद्धा तशाच विंडो क्लीन करून घेतल्या होत्या आणि आतूनही खूप छान असं विंडो क्लीन करून तो असं वाटत होतं की ते म्हणजे काच नाही आहे, डायरेक्ट विंडो ओपन आहे असं वाटायचं. तर अशा प्रकारे केली आणि इथे बघा डुग्गू आहे ना, मी विंडोज क्लीन करत होते ना, तर डुग्गू मला माझ्यासोबत खेळत होता. तो माझ्याशी मला ना ॲक्टिंग देत होता की तू मला किस कर म्हणून. तर बघा इथे तो मला कसा किस देतो आहे विंडोच्या आतून, ते बघू शकता. आणि त्याला बघून मलाही त्याला तसंच करावंसं वाटत होतं. तर असा होता डुग्गू आमचा आणि काही ना काहीतरी व्हिडिओमध्ये हरकती करतच असतो. तर फ्रेंड्स बघा, मी ना पूर्ण स्लाईडच्या पट्ट्यासुद्धा आहे ना क्लीन करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग मी आतून पूर्ण विंडो क्लीन करून घेतली आणि मी ना विंडोसाठी काहीतरी असे छान पडदे आणले होते, जे मी लोकल मार्केटमधून घेतलेले आणि खूप छान असे पडदे मला मिळाले म्हणजे विंडोला लावायला. इथे पहिलं तुम्ही बघू शकता की मला मिस्टरांनी चहा आणून दिली होती. आज फर्स्ट टाईम त्यांनी चहा बनवली. तर मी त्यांच्याशी गप्पा मारत ती चहा घेत होते आणि थोडासा एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला. अशा प्रकारे माझी हे गॅलरी क्लिनिंग झाली आणि बघा मी इथे असे हे कर्टन टाकल्यावरती खूप छान असे हे कर्टन वाटत होते. बघू शकता तुम्ही त्याचा लूक. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला हा पडदा कसा वाटला नक्की सांगा आणि तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.